बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान पहिल्या 2 तासात बारामतीत 8 तर राहुरीत 11:30 वाजेपर्यंत 18.22% मतदान। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात। सुनीत्रा पवारांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनी बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनीत्रा पवारांची प्रतिक्रिया। दोन 2029ला बारामतीतून मी लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये पहिल्या 2 तासात सरासरी 18% मतदान। सर्व 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा। सेलिब्रिटींनीही बजावला सकाळीच हक्क। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। पहिल्या 2 तासात सरासरी 19% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदान। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम। नेस्कोतल्या कार्यक्रमात बेकायदा प्रकार। ड्रग्सची विक्री आणि सेवन। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची माहिती। तर सगळी मुंबई ड्रग्सच्या आहारी गेली म्हणणं अयोग्य असल्याची टिप्पणी। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर असल्यानं आज तरी सुनावणी होणार का असा प्रश्न। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा होईल। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कुठलाही प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू। इराणची धमकी। IRGCनं जारी केले इंटरनेट केबल्सचे नकाशे। बदलापूरच्या स्त्रीबीज प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील 30 डॉक्टरांना पोलिसांची नोटीस। आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल। 8 जणांना अटक। सप्तशृंग गडावरील मंदिराच्या नक्षीकामात 22 किलो चांदीची तफावत समोर। चांदीचा अपहार झाल्याचा संशय। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 100 मैदानं उभी करण्यासाठी मदत करणार। नक्षलग्रस्त दंतेवाड्यातल्या दौऱ्यात सचिनची घोषणा। मुलगी सारा आणि सून सानिया देखील सचिन सोबत। मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार असल्याचं समोर आलंय। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टच्या कंत्राटात अनियमिततेचा आरोप करण्यात आलाय। मुदत संपलेल्या कंत्राटदारांना अधिकाऱ्यांकडून संधी देण्याचा प्रयत्न झालाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून आधीची कंत्राट रोखली गेली का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। कमी बोली लावणाऱ्या दुसऱ्या क्रमांकांच्या कंत्राटदारांची वाटाघाटी केल्याचंही समजतंय। कंत्राटदारांच्या निर्णयाचा मुंबईकरांना आता फटका बसू शकतो। कंत्राटाचा निर्णय आता महापालिका आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे। अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, कशा पद्धतीने हा सगळा घोटाळा समोर येतोय? काय काय अनियमितता पाहायला मिळते? ज्या प्रकारे आपण माहिती काही अधिकाऱ्यांकडून घेतली, काही महापालिका सूत्रांकडून घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट जे जानेवारीमध्ये संबंधित कंत्राटदाराचं संपलं आणि त्यानंतर जी सगळी प्रक्रिया आहे, निविदा प्रक्रिया आहे ती राबवली जात होती। मात्र निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्यानंतर दुसऱ्या कमी म्हणजे लोएस्ट सेकंड बिडर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा कमी बोली लावलेल्या कंत्राटदाराशी वाटाघाटी काही अधिकारी करत असल्याचं संशय आला आणि त्यानंतर ते समोर सुद्धा आलं आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आणि त्यानंतर असं कळलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून जे सेकंड लोएस्ट बिडर आहे त्याच्याशी वाटाघाटी केली जात होती। आता हा सेकंड लोएस्ट बिडर जो कंत्राटदार आहे तो जुना कंत्राटदार मुंबई महापालिकेचा आहे आणि त्यालाच कंत्राट मिळावं यासाठी काही अधिकारी लॉबिंग करत असल्याचं या सगळ्यामध्ये समोर आलं आणि त्यामुळे
जसा मुंबई महापालिका आयुक्त म्हणून चार्ज अश्विनी भिडे यांनी घेतला आणि त्यानंतर हे जे कंत्राट आहे ते रोखलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचं सुद्धा सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे मागील 4 महिन्यापासून या सगळ्या संदर्भात कोणालाही कंत्राट दिलेलं नाही आणि त्यामुळे जी घनकचरा व्यवस्थापनासाठी जे कंत्राट द्यावं लागतं ते अद्यापही कोणाला मिळालं नसल्यामुळे 4 महिने झाले घनकचरा व्यवस्थापनाचं काम यामध्ये अनेक त्रुटी समोर येतात आणि त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय मुंबई महापालिका आयुक्त घेतील असं कळतं आणि त्यामुळे ही सगळी अनियमितता म्हणजे जर सेकंड लोएस्ट बिडरला जर हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं असतं तर नियमबाह्य पद्धतीने हे काम झालं असतं आणि अनियमितता या सगळ्यामध्ये आढळली असते आणि त्यामुळेच मुंबई महापालिका आयुक्तांनी हे सगळं कंत्राट किंवा हे जे निर्णय घेणं आहे ते थांबवलं आणि आता मुंबई महापालिका आयुक्तच या सगळ्याची निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढचा निर्णय घेतील. दीपक, या सगळ्या संबंधी महापालिका आयुक्त असतील, महापौर असतील, किंबहुना विरोधी पक्ष नेते असतील, यांची काही प्रतिक्रिया आली आहे का? त्यांनी यावर काही भाष्य केलंय का? अद्याप या सगळ्या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र ज्या संघटना आहेत, विविध संघटना, ज्या अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जी काही माहिती मिळाली त्यामध्ये असं सांगण्यात येतं की काही अधिकाऱ्यांकडनं याआधीसुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता आणि काही भ्रष्टाचाराची प्रकरणंसुद्धा समोर येत आहेत आणि त्यामुळेच मुंबई महापालिका आयुक्तांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जे कंत्राट दिलं जाईल ते योग्य पद्धतीने आणि जे काही नियम असतील त्यानुसार ते दिलं जाईल. मात्र आधीची जी प्रकरणं आपण बघतोय म्हणजे मागील 4 महिन्यापासून हे सगळं कोणालाच कंत्राट दिलेलं नाही आणि त्यामुळे योग्य निर्णय जे आहे ते आता मुंबई महापालिका आयुक्त घेतील असं कळतंय. विधान, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्याबाबत आता मुंबई महापालिकेतून कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत, आयुक्त काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं असेल. तूर्तास धन्यवाद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ दुपारी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असं देखील कळतं आहे. तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आता विधान परिषद जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आता मातोश्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, काय नेमका निर्णय घेते, कुठल्या मुद्द्यावर, कुठल्या जागेवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांची महाविकास आघाडीकडून बिनविरोध निवड झालेली होती. त्यांना पाठिंबा महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी दिलेला होता आणि त्यानंतर आता विधान परिषदेची निवडणूक येते. यामध्ये विधान परिषदेमध्ये एक जागा जी आहे ती महाविकास आघाडीच्या वाटेला आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांनी स्वतः पक्षावर जावं असं नेते असतील, आमदार असतील यांच्याकडनं म्हणणं मांडलं जात असल्याचं आपण माध्यमांमध्ये पाहिलेलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेस देखील यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या दोन्ही नेत्यांमध्ये आता मातोश्री भेटीनंतर काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापुरातील अल्पवयीन मुलीच्या गरोदरपणाच्या प्रकरणी आता राज्य महिला आणि बालहक्क आयोगानं दखल घेतली. आयोगासमोर आजच सुनावणी होणार आहे. प्रकरणाशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीचं समन्स बजावण्यात आलंय. 34 अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याची माहिती ही लपवली गेली होती. सोलापूर महानगरपालिकेनं 15 प्रकरणांची कल्पना असूनही पोलिसांना कळवलं नाही. विविध पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत पोस्को अंतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तेव्हा सोलापुरातलं हे प्रकरण अवघ्या राज्यभर गाजलेलं होतं आणि यानंतर आता राज्य महिला आणि बालहक्क आयोगानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. अल्पवयीन मुलींच्या गरोदरपणाचं जे प्रकरण होतं हे जे सगळं प्रकरण आहे, ही जी सगळी बाब आहे ही लपून ठेवण्यात आलेली होती असा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संबंधी सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीचं समन्स बजावण्यात आलं आहे. अपडेट जाणून घ्यात. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब, आजच सुनावणी होणार असल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात या अनुषंगानं?
दीपक, अतिशय गंभीर असं हे सगळं प्रकरण आहे. कारण माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली होती त्यानुसार 34 अल्पवयीन मुलींवरती गर्भधारणेदरम्यान उपचार जे आहेत ते सोलापूरच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये झालेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी माहिती जी आहे ती पोलिसांपासून दडवून ठेवण्यात आलेली होती आणि त्या प्रकरणी पोलिसांनी देखील गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणाची आता बाल हक्क संरक्षण आयोगानं दखल घेतलेली आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विभागामार्फत सर्व संबंधित जे अधिकारी आणि कर्मचारी असतील सोलापुरातील, मग त्यामध्ये महापालिका असेल, पोलीस विभाग असेल किंवा महिला आणि बाल कल्याण समिती असेल, या सगळ्यांना जे आहे ते समन्स बजावण्यात आले आहेत. आणि आजच जे ती सुनावणी जी आहे ती पार पडते. आज मुंबईमध्ये बाल हक्क संरक्षण आयोगासमोर ही सुनावणी होईल आणि बाल हक्क संरक्षण आयोग या सगळ्या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीनं आदेश देतं किंवा पुढच्या सूचना काय पद्धतीने देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपक. आफताब, धन्यवाद. अपडेट जाणून घेतच राहू. शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा शिवीगाळ केली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी शिवीगाळ केली आहे. फोन करून संजय गायकवाडांनी जीवे मारण्याचीही धमकी दिली असं समजतंय. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या दिलेल्या आहेत. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाडांनी ही धमकी दिली आहे. व्हायरल झालेली फोनची ऑडिओ क्लिप ही माझीच असल्याचा जो दावा आहे, जी पुष्टी आहे ती गायकवाड यांनी स्वतः केलेली आहे. आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग तू काही शासन शिकू नको. लिहून हा. घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साल्या. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचला दिसला? तुम्ही ए, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित. आम्हा नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडनं आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग तू हा, भेट, फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी तुझी हा? जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. हा, या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. दरम्यान या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले. आमदार संजय गायकवाड हे शिवीगाळ प्रतिक्रियेवर ठाम आहेत. होय, ऑडिओ क्लिप माझीच आहे. पुस्तकाच्या शीर्षकावर माझा आक्षेप असल्याचं गायकवाडांनी म्हटलंय. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे ते, यांनी अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची
महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमक्यांची तक्रार प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात करणार आहेत. तसंच आज दुपारी ते या धमक्यांच्या निषेधार्थ आंदोलन देखील करणार आहेत. अत्यंत अश्लील भाषेमध्ये, म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. आज राजारामपुरीमध्ये आंदोलन करणार असल्याचं ज्या प्रकाशकांना गायकवाड यांनी धमकी दिलेली आहे, आक्षेपार्ह शब्द त्यांच्याबद्दल वापरलेले आहेत, ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाला सांगितलेलं आहे. याशिवाय या सगळ्या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यानंतर आता पोलिसांकडनं काय पावलं उचलली जात आहेत, गुन्हा दाखल केला जातोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान सगळ्या या प्रकरणावर कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूद मेघा पानसरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. सर्वात आधी मी आमदार संजय गायकवाड ज्यांनी या पद्धतीची भाषा वापरलेली आहे आणि या पद्धतीची विधानं केलेली आहेत, धमक्या दिलेल्या आहेत, त्यांचा तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरिबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत, त्यांचं नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे कोणता वारसा त्यांचा पुढे नेत आहे तसा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि त्यामुळं मी याचा पुन्हा एकदा निषेध करते. कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक 80च्या दशकापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे. त्याच्या लाखो प्रती लोकांनी वाचलेले आहेत, अजून वाचतायत आणि वाटल्या जात आहेत. आणि त्यांनी जो विचार सांगितलेला आहे तो विचार मारता येत नाही. त्या विचारावर कोणताही प्रतिक्रिया, त्याला कोणतंही दुसरं तुल्यबल विचार नाही, म्हणून अशा पद्धतीचा विचार केला जातो असं मला वाटतं. त्यांनी स्वतः हे पुस्तक वाचलंय असं मला वाटत नाही. केवळ पुस्तकाचं टायटल, नाव बघून त्यांनी अशा पद्धतीची भाषा केलेली आहे. माझं आव्हान आहे की त्यांनी हे पुस्तक आधी वाचावं, त्याच्यात कोणते छत्रपती शिवाजी महाराज सांगितलेले आहेत हे बघावं आणि मग तपासून घ्यावं स्वतःचं विधान. खरं तर पानसरे यांच्या अशा पद्धतीने वारंवार काही वादग्रस्त विधान होताना पाहायला मिळतात. काय नेमकं तुमची भूमिका कशी असेल? एकतर या पुस्तकाबद्दलचा, त्याच्या टायटलबद्दलचा आणि कॉम्रेड पानसरेबद्दलचा, मानसरे यांच्याबद्दलचा वाद काही नवा नाहीये. 80च्या दशकापासून या पुस्तकाच्या टायटलबद्दल, नावाबद्दल आक्षेप घेतले गेलेले आहेत. परंतु त्याला कॉम्रेड पानसरेंनी अत्यंत समर्पकपणे उत्तरं दिलेली आहेत. ती उत्तरं सगळ्यांना माहिती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना अनेक त्यावेळी सुद्धा धमक्या आल्या, पण त्यांनी कधी हे नाव मागं घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी
हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा वकिलांचा सल्ला घेत आहोत. किती भाषांमध्ये हे पुस्तक आहे? हे अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे या पुस्तकाचा. कन्नड, बंगाली, तेलुगू, त्याच्यानंतर गुजराती, या हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषांमध्ये लाखो लोकांनी ही पुस्तकं वाचलेली आहेत. आणि मला असं वाटतं की त्याचं छोटं सोप्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यांचा विचार आणि त्यांची कृती त्याचं एक नवं आकलन देण्यामध्ये या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की म्हणूनच कॉम्रेड पानसरेंना या पुस्तकाचं बद्दल अनेक लोक असं म्हणतात की त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे. तरी आधी देखील संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती, ती पाहूया. एप्रिल 2021 मध्ये कोरोनाचे विषाणू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात कोंबेन, असं गायकवाडांनी म्हटलेलं होतं. सप्टेंबर 2024ला राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपये देईन, असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि ते वादात आले होते. तर जानेवारी 2025 मध्ये मटण दारू पैशांसाठी मतदार आपलं मत विकतात, असं देखील वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात 2025 साली नवीन योजना आली की पोलिसांचा हप्ता वाढतो, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर असं वक्तव्य केल्यानंतर शिंदेंकडून त्यांना जाहीर समज देण्यात आली होती. 8 जुलै 2025ला आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते. 23 मार्च 2026ला 35 कोटी रुपयांचं कमिशन कार्यकर्त्यात वाटलंय. सायकलवरचे कार्यकर्ते फॉर्च्युनरमध्ये फिरतायत, असं त्यांनी वक्तव्य केलं आणि पुन्हा नवीन वाद ओढावून घेतला. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा केलेलं वक्तव्य, ज्यामुळे गायकवाड हे वादाच्या भोवऱ्यात सापडले. दरम्यान संजय गायकवाडांच्या धमकी प्रकरणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काय म्हटलं आपण तेही पाहूया. आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. शिवरायांचं नाव घेण्याची संजय गायकवाडांची लायकी नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी राग व्यक्त केलाय. आमदार गायकवाडांनी बुलढाण्याला बदनाम करण्याचा बिडा उचलल्याचं त्यांनी म्हटलंय. अशा लोकांमुळे महाराष्ट्राची संस्कृती नासवली जात असल्याचं सकपाळ म्हणाले. गायकवाडांसारख्यांमुळे पुरोगामी विचार पुसला जातोय. गायकवाडांसारख्या व्यक्ती ही विकृती आहेत. प्रशांत आंबी यांना तातडीनं सुरक्षा द्यावी. गायकवाडांनी आंबी यांना थेट खुनाची धमकी दिलेली आहे. खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या गायकवाडांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी सकपाळांनी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.